जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम। ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। सर्व राम भक्तांना प्रेमाचा जय श्रीराम कळवण्यास अत्यानंद होतो की येत्या 22 जानेवारी रोजी श्री क्षेत्र अयोध्या नगरीमध्ये सर्वांचे आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्रांच्या भव्य दिव्य मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे आणि त्याच सोहळ्याच्या आमंत्रणाच्या फोटो पत्रिका व मंत्रित अक्षता आपल्या गावात आलेल्या आहेत। या पत्रिका व अक्षता प्रत्येक घराघरामध्ये पोहोचवण्याचे काम तमाम रामभक्त करीत आहेत। तरी या अक्षता व फोटो आपणास मिळाल्यानंतर अक्षता मनोभावे आपल्या देवघरात ठेवायचे आहे व त्याचे नित्यपूजन करावे। येत्या 22 जानेवारी रोजी ज्यावेळी अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल त्यावेळी दुपारी ठीक 12 वाजता सर्वांनी एकत्र आपण ह्या अक्षता आपल्या गावातील मंदिरामध्ये जाऊन त्या देवाच्या चरणावर अर्पण कराव्या। 22 जानेवारी हा दिवस सर्व हिंदू बांधवांसाठी दिवाळी साजरी करण्याचा दिवस आहे। या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करून घरासमोर सडा रांगोळी घालावी। संपूर्ण घर पाना फुलांनी सुशोभित करावे। घरावर आकाश दिवा आणि मंगल ध्वज लावावा। घरावर विद्युत रोषणाई करावी। संध्याकाळी प्रत्येक घरापुढे पंत्या पेटून दीपोत्सव साजरा करावा। याप्रमाणे सर्व हिंदू बांधवांनी दिवाळी साजरी करावी, कारण 500 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आपले प्रभू श्रीराम पुन्हा एकदा त्यांच्या भव्य दिव्य मंदिरात विराजमान होणार आहेत। वेळाभावी किंवा उपलब्धतेनुसार जरी आमंत्रण पत्रिका पोहोचल्या नसतील आणि फक्त मंगल अक्षताच पोहोचल्या असतील तरीही तेच आमंत्रण समजून सर्वांनी हा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आनंदात व उत्साहात साजरा करावा आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी आपली विनम्र सेवा समर्पित करावी। पुन्हा एकदा सर्वांना जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम।